पवित्र तू देह वाणी पुण्यवंत धोवधे अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पासकांच्या देवाची चरणाची माती धावत चालत मागे मागे दयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय ते उरले वेगळे आणिक काय ते उरले वेगळे आणिक वैकुंठ नायक जया कंठी दयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पादकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा दयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पादकांच्या काय माझी वाणी मानेल चित्तासी आपुलिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास पाहून मनीषा करुणा करा दयाळा सानुग्रहनादलो पावन जानो चराचरी नमो सद्गुरु तुमया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुझा आठवण विसरवी आपणा ते, तरंगा जळी घालिताईसे होते. अलंकार सोनेची होऊन ठेला, निळाया परी आठवी सद्गुरुला महायोग पिठे तटी भीमरत्या. वरम पुंडरीकाय दातृ मुनिद्रय समागती तिष्ठन्त महान कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, गलदान गंडम मिलद मृडग खंडम. जलचारु शुंडम जगत्रान शौंडम, लसदंत कांडम विपद मृडग खंडम. शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम, जोडून या करपायी ठेवितो माता तुका विनवी पंढरीनाथा. रंगी ओढवा विरंग कथा पूर्वी मनोरथ माय बापा. प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. जगद्गुरु जगतमान्य जगतवंदनीय देहुगावचे निवासी देहुगावचे साधू वैराग्याचे महामेरू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू पुरुष माऊली महावैष्णव संतश्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांचा 5 चरणाचा संतपर अशा प्रकरणातला अभंग आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडस परिहार देणं फार महत्वाचं आहे. इथं काय सवयीप्रमाणे सालाबादाप्रमाणे म्हणता येणार नाही. आता जो कार्यक्रम आहे किंवा 8 दिवसाचा जो सप्ताह आहे, कशा निमित्तानं असेल तर या जगावरती ज्यांचे अमोघ असे उपकार आहेत, योगियांचे मुकुटमणी ज्ञानियांचे शिरोमणी भक्ताचे अग्रगणी असे असणारे माऊली महावैष्णव संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय 750वी जयंती, बरोबर ना? त्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मोठा परवा दिंडी सोहळा सुद्धा झाला. त्या अनुषंगाने आजची कीर्तन रूपी सेवा. मी विचारात पडलो, मला फोन आल्यावर सप्त्याची तारीख तर परवा संपली, यांची लगेच काय सप्ताह आला. परवा तर सप्त्यात प्रवचन करून गेलतो. म्हटलं आणि कसा काय आला? मग इथं आल्यावर मला वाटलं अष्टमी निमित्त ठेवलं असतं, पण आता आल्यावर परत कळलं की बाबा जयंती निमित्त आहे. आणि त्या अनुषंगानं मग चिंतन कुणाचं करावं? ज्यांचं देह पवित्र आहे त्यांचं करावं. म्हणून अभंग सेवेसाठी निवडला. कारण तुम्ही आता चांगला 8 दिवस एकापेक्षा एक हापूस आंबे खाल्लेले आहात. एकापेक्षा एक चांगले हापूस आंबे खाल्लेले आहात. मग आज तुम्हाला थोडी खरडा भाकरी खायला घालावी अशी माझी इच्छा आहे. कारण तुम्ही नवे महाराज जुने महाराज सगळे. परवा तर मी फोनवर ओळखलो. म्हणून शरण जावी सर्व भावी देवासी. एकापेक्षा एक चांगली उत्तम कीर्तन. त्यातलाच मी तुमच्यापैकीच एक आहे. मी म्हणजे तुमच्या समोर रावलेला म्हणजे सूर्य आणि चंद्र तुम्ही, आणि तुमच्या समोर रावलेली मेणबत्ती म्हणजे मी, बरं का? आणि म्हणून सेवेसाठी निवडलेल्या अभंगात महाराज म्हणतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जरा मागं बोलू नका बरं का कोण. जो वदे अच्युत सर्व काळ. देह पवित्र आहे का पवित्र आहे सांगत असताना तुकोबारा सांगतात, तसं बघायला गेलं मानवाचा देह पवित्र आहे का अपवित्र आहे? अपवित्रच आहे. तरी सुद्धा तुकोबा, हे तुकोबारांना माहित नव्हतं काय देह पवित्र आहे? माहित आहे. तरी सुद्धा म्हणतात पवित्र तो. व्याकरणाच्या दृष्टीनं जिथं जिथं तो ती ते हे शब्द येतात. निश्चिंतपणे त्या गोष्टीची ओळख असल्याशिवाय येत नाही. समजा आपल्याला एखादी गोष्ट पसंत असेल तर मला ते पसंत आहे. कुठलं पसंत आहे? जे मी बघितलोय ते याचा अर्थ आपण जे बघायचं आहे, पाहायचं आहे, करायचं आहे ते. तसं तुकोबारा म्हणतात सगळेच देह अपवित्र आहेत अशातली भानगड नाही. या मानव देहात आल्यानंतर काही काही पवित्र सुद्धा आहेत. पवित्र कोणते आहेत त्याचं वर्णन करताना महाराज सांगतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. मला कधी कधी कळत नाही, देह आणि वाणी वेगवेगळे आहेत का एकत्रच आहेत? वाणी म्हणजे काय? बोलणं म्हणा, तोंड म्हणा, वाचा म्हणा, मुखातून निघालेले शब्द म्हणजे आकाशवाणी, संतवाणी जसं असते तसं वाणी. बोलणं कशात नाही? मुखात नाही. मुख म्हणजे तोंडात नाही. तोंड शरीर सोडून वेगळं आहे काय? नाही. तरी सुद्धा महाराज म्हणतात पवित्र तो देह, आणि त्यातनं परत वाणी पुण्यवंत. कुणाची?
इथनं पुढं फार सुंदर सांगतात. जो वदे अच्युत सर्व काळ या शब्दाला महत्व आहे. ज्याची वाणी अच्युत सर्व काळ वदते, जो नामस्मरण सतत घेतो त्याचा देह पवित्र आहे. पुढे महाराज सांगतात, मग अशा लोकांचं जर चिंतन केलं नुसता मनात, त्यांचा देह असा आहे, त्यांचं शरीर असं आहे, त्या पुण्यवान लोकांचं ज्यांचा देह पवित्र आहे, जे नामस्मरण करतात, अशा लोकांचं नुसता चेहरा जरी आपल्या ध्यानात आला, त्याचं चिंतन जरी घडलं, तरी आमच्या पदरात असणारी अनंत अशी पाप जळून जातील. जो वदे अच्युत सर्व काळ. मग काय होईल? तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. नुसता एक पाप नाही, पापांची रास जळून जाईल. रास माहित आहे, आपण शेतकरी वर्गातली माणसं आहे, खळ्यात टाकतात त्याला रास म्हणतात. आता मशीनद्वारे करतात. नुसता एक दोन दाणा नाही जाणार, अखंड पापाची रास. कुणाचं चिंतन केल्यानंतर? पुण्यवंत देह असणाऱ्यांचं चिंतन केल्यानंतर दयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. मग अशांच्या सेवेसाठी देव काय करतो बघा. देव इच्छी रद चरणाची माती धावत चालत मागे मागे. काय म्हणतात बघा, अशा लोकांचे जे पवित्र देह आहेत त्यांच्या चरणाची माती आम्हाला लावायला मिळावं, खायला मिळावं म्हणून जगाचा मालक त्यांच्या माग माग धावतो आणि चालतो. म्हणून हिंडे मागे मागे किंवा नेतो तिकडे जातो हरी, किंवा जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. पुढं चालवी आधी धरून या, किंवा वाट दावी करी. लावी म्हणत नाही बरं काय, धरून या. आम्हाला सगळे भेटले. सगळे कसले भेटले? वाट लावी करी. धावत चालत मागे मागे. पुढच्या चरणात महाराज सांगतात, चौथ्या चरणात, ज्यांच्या कंठामध्ये त्याच्याशिवाय दुसरा कुणी राहतच नाही, नाम आठविता सदोदित कंठी, अशी ज्यांची अवस्था आहे, किंवा ज्यांची अवस्था या पदाला पोचलेल्या कुठल्या? आता बोलण्याचे काही नाही, आता बोलण्याचं नाही, एका देवाविन काही. म्हणून महाराज म्हणतात, ज्यांच्या कंठात भगवंताशिवाय दुसरं काय उरत नाही, वेगळं काय राहत नाही, काय ते उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी, अशा लोकांचा देह पवित्र आहे म्हणतात. शेवटच्या चरणात महाराज फार गोड सांगतात, तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघणाम त्रिवेणीचा. देव आणि भक्त एकत्र आले, समजा देव आणि भक्त नंतर बघू, भक्त आणि भक्त एकत्र आले, चर्चा काय असावी राहुल महाराज? असावं पण. किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. असत्या काय, ज्या ज्या क्षेत्रातली माणसं ज्या ज्या क्षेत्रात एकत्र असतील त्या क्षेत्राच्या गोष्टी असतात. समजा दोन बिझनेसमॅन उद्योगपती एकत्र आले, त्यांनी काय विचार करतील? किती मजुरीने किती पैसे मिळतील याच्याशिवाय चर्चा नाही. दोन बांधकाम कामगार एकत्र आले तर तुमच्यात सेंटरिंगला पगार किती आणि आमच्यात किती, याच्याशिवाय चर्चा नाही. दोन बायका एकत्र आल्या, 1 लाखच्या वर गेलंय बघ, आमच्या यासनी करा म्हणलोय, करी ह्या वर्षी तेवढं कळ काढ म्हटल्यात, म्हणजे सोन्याची चर्चा त्यांच्यात. दोन म्हशीचे व्यापारी एकत्र आले, आपण त्याला हेडी म्हणतोय, हेडी. हा, त्यांचं काय, त्यांची भाषाची वेगळी असते. आमचीच म्हस आमच्या समोरच त्यांच्या भाषेत घेऊन जातात. त्यांनी 2000 म्हणत नाहीत, ठोकन म्हणतात. त्यांनी 2500ला डुबराकच ठोकन म्हणतात ते, म्हणजे त्यांची भाषा. तसं वारकरी एकत्र आल्यानंतर काय, कीर्तनकार एकत्र आल्यानंतर चर्चा काय असावी? काल अभंग काय झाला, प्रमाण काय झालं, निरूपण काय झालं, असावं का नको? आमची चर्चा काय, गाडी कवा घेतलायस तू, कसली घेतलायस, त्याला एअर बॅग आहेत का नाही, मी पण घ्यावं म्हणून लागलोय, पावसात फिरायचं अवघड झालं. आमची चर्चा ही आहे. तुकोबारा म्हणतात, नेमकं कीर्तनाला तरी माणसं किती पाहिजेत? 3 असलं तरी बसायचं. तुकोबारा म्हणतात 3 असलं तरी बसायचं. कोण कोण पाहिजे? कीर्तनात पहिल्यांदा देव पाहिजे, दुसरा भक्त पाहिजे, तिसरं नाम पाहिजे. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी. मग तुम्ही म्हणणार आम्ही जातो, तुमचं तुम्ही 3 करत बसा. महाराज एवढी माणसं जरी असली तरी बसायत. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे देव भक्ताचा संग तेथे योग नाम त्रिवेणीचा अभंगाचा शब्दशः संपला. असं का सांगायचं राहुल महाराज? कीर्तन कवा पण संपवा रिकाम झालं,
संपलं कीर्तन विठोबा अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज पहिला शब्द वापरतात पवित्र तू देह. पवित्र नेमकं म्हणावं कशाला? ज्याच्या सानिध्यात गेल्यानंतर आमचं दोष नाहीस होतात त्या गोष्टीला पवित्रता असं म्हणतात. समजा आता पाऊस भरपूर पडलाय, धरणातनं पण पाणी सोडल्यात, आभाळातनं पण पाणी पडतंय, म्हणजे पाणी सगळं कुठं जातंय? नदीला जातंय. आमच्या घराच्या कौलावरणी, खापरीवरणी, स्लॅबवरणी सुद्धा पाणी पडतंय, ओढ्याला जातंय, गटारातली पाणी पण त्यात. पण गटारीतलं पाणी जर आपण हातामध्ये घेऊन गंगा म्हणून पिऊ शकू काय? का पिऊ शकत नाही? कारण त्याच्यात दोष आहेत ना, दोष आहेत. तेच पाणी त्या जयंती नाल्याला मिळू देत किंवा त्या पंचंगीत कुठं पण मिळू देत आणि ते इचलकरंजीच्या नदीला आलं, मग मात्र आपण हातात घेऊन पवित्र असं नाही गिळलं तर चालेल, जिभेवर तरी घेऊन का नाही? पाणी तेच आहे, काय फरक झालाय त्यात? काय गटारातलं पाणी पण त्यातच आहे, वड्यातलं पण आहे आणि त्या जमिनीवरची सगळीकडनं आलेलं पाणी त्यातच आहे. तिथं ते आपण त्याला पवित्रता मानू शकत नाही कारण त्याच्यात दोष आहे. पण नदीत आल्यानंतर दोष जातात. कशामुळे झालंय? पाणी तेच आहे पण त्यातले दोष निघून गेले. कशामुळं? त्या नदीत समाविष्ट झाल्यामुळं. म्हणजे नदीच्या सानिध्यात आल्यानंतर गटारीच्या पाण्यातले दोष जाऊन त्याची पवित्रता येते. ज्याच्या सानिध्यात गेल्यानंतर आपले दोष जाऊन आपण पवित्र होतो त्याला पवित्रता असं म्हणतात. अगोदर नदीचं पाणी घेण्यासाठी किंवा देव नदीच्या पाण्यानं पूर्वीची माणसं धुवायची गावोगावी किंवा नदी असेल त्या गावात. मग आता बोरच्या पाण्यात उकळून देव शिजवून काय काय करून त्याला, होय, त्या नवरात्रमध्ये शिजवतात त्याला. हे पाक निघणं म्हणून काय करायचं? पितांबर घालून गॅसवरच ठेवायचं देवा, लिंबू बिंबू पिळून त्यात खळखळकड उकळलं की सगळं घाण देव तरंगतच येतोय वर. म्हणजे असं आपल्याला म्हणता येईल का गॅस आणि पितांबरच्या सानिध्यात जाऊन देव पवित्र होत नाही? महाराज पूर्वी काय करायचं? गंगा जळामध्ये देव धुवायचं म्हणून ते घरात काय असायचं? गंगा 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 म्हणजे गंगा जळ म्हणजे पाणी, म्हणजे गंगेचं पाणी ज्या धरायचं ते ताट असायचं पूर्वी, त्याला आपण काय म्हणतोय? त्याला गंगाजळच म्हणत होते. आम्हाला म्हणायला अडचण चाललं म्हणून त्याचा आम्ही घंगाळ केला. काय केलं त्याचं? ते शब्दच गाळली त्यातली. गंगा जळ ते कोण मानणार म्हणले, घंगाळ करून टाकूय त्याच. त्या घंगाळामध्ये पाणी असायचं पवित्र. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा. हा, म्हणजे अशी पवित्रता ज्याच्यात आहे त्यांना पवित्र म्हणायचं. मग तुकोबारा म्हणतात पवित्र तो देह. मला मुळात प्रश्न असाच मांडायचा आहे, माणसाचा देह पवित्र आहे का अपवित्र आहे? काही काही 4 प्रकारचे देहाचं वर्गीकरण जर केला, काही काही देह जिवंतपणे पवित्रच आहेत, मेल्यानंतर अपवित्र आहेत. काही काहींचे देह जिवंतपणे पवित्र आहेत, मेल्यानंतर अपवित्र आहेत. गाय जिवंतपणे पवित्र आहे, मेल्यानंतर अपवित्र आहे गायीचा देह. काही काही जिवंतपणे अपवित्र आहेत, मेल्यानंतर पवित्र आहेत. म्हणजे जिवंत असताना त्याचा काय फायदाच नाही. लोक वाटच बघा पाहिजे केव्हा मरतोस. असं कोण आहे? वाघ. वाघाचं शरीर जिवंतपणे अपवित्र आहे पण मेल्यानंतर फार पवित्र आहे. कारण शंकर भगवान गज व्याघ्र चंबधारी असं ते वाघाचं कातडच त्यांना लागतंय. किंवा जे जपी तपी संन्याशी बसण्यासाठी आसन वाघाचं कातड्याचं. म्हणजे वाघ जिवंतपणे अपवित्र आहे पण मेल्यानंतर तो पवित्र आहे. काही काही जीव असे आहेत जिवंतपणी पण पवित्र आहेत, मेल्यानंतर सुद्धा पवित्र आहेत. उदाहरणार्थ हत्ती, जिवंतपणी तो पवित्रच आहे, मेल्यानंतर सुद्धा परत शंकर भगवान गज चांब्रधारी आहेच ते पण पवित्रच आहे. शक्यतो तुम्हाला हत्ती मेलेला कुठं दिसणार?
बाकी सगळ्यांची सापळं दिसतील, माणसाची तर घरच्या उकरा गावल्यातच आहेत, दिसल तिथं आहे. हत्तीचा मिळणार का मिळत नाही? सहसा हत्ती मरण पावत नाही, ती जलसमाधीच घेतात. लक्षात घे. हत्ती जर म्हातारे झाले तर ती कळपापासून लांब जातात, त्यांना कळतं मरण जवळ आलेलं. मग ती पाण्याच्या ठिकाणी, दलदलीच्या ठिकाणी जाऊन ती जलसमाधी सहसा घेतात बरं का. म्हणून सहसा कुठेही तुम्हाला हत्ती मेलेला मेलेला असं आढळत नाही, बाकी सगळे आढळतात तुम्हाला. म्हणजे हत्तीचा देह जिवंतपणी सुद्धा पवित्र आहे, मेल्यानंतर सुद्धा पवित्र आहे. तर राहिला फक्त माणूस, तो जिवंतपणी पण अपवित्रच आहे आणि मेल्यावर सुद्धा पवित्रच बाकीच्या सगळ्या जनावरांनी मेल्यावर काय राहुल महाराज खर्चाच नाही, उलट त्याचा फायदा आहे आपल्याला. हत्ती मेला दात येतात, वाघ मेला दात पण येतात आणि कातडं पण येते, हरिण मेला कातडं येतंय, डोळं येत्या, शिंग येत्या. माणूस खर्च काहीच नाही, त्याच्यापासून फायदा आहे. माणूस मेला खर्चच खर्च आहे. सगळ्यांची कामं 13 दिवस बुडणार. पहिला खर्च आहे. दुसरा खर्च ह्याला 12वीला आणि गाव जेवण घालायला पाहिजे दुसरा. तिसरा खर्च ह्याला गुलाल आणि आणायला पाहिजे तिसरा खर्च. चौथा लाकड आणि ते आहेत, आणि ह्या दिवसात तर लईच अवघड आहेत. म्हणजे त्याचा देह जिवंतपणी सुद्धा अपवित्र आहे, मेल्यानंतर सुद्धा अपवित्र आहे. तरी हे का तुकोबांना माहित नव्हतं, सगळं माहित होतं, तरी सुद्धा तुकोबारा म्हणतात की बाबा पवित्र तो देह. देह पवित्र आहे काय? मुळात हा नाशिवंतच आहे. नाशिवंत देह राहणार सकळ अभिषेका तो काळ सावधान, किंवा हा देह नाशिवंत आहे माहितच आहे. म्हणून महाराज म्हणतात सुद्धा हा देह नाशिवंत. दुर्गंधी
ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात हा देह नाशवंत मळमूत्रांचा बांधा नाशवंत आहे. आत मळ आणि मूत्रानं बांधलेला आहे, वर नुसता चर्म लावलेला आहे. वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांगा. आत काय तू सगळी आता ती शास्त्रज्ञांच्या आणि विज्ञानाच्या भाषण झालं. आत कृमी आणि कीटक आहेत. माझ्या भाषेत सांगू, अंगात माणसाच्या जेवढी किडा आहेत तेवढी किड कुणाच्या अंगात नाही. ते आपल्या भाषेत किडच म्हणायचं त्याला. किडा आहेत की नाही तुम्हाला डॉक्टरांना पण माहित आहे अंगात किडच आहेत. अंगात किडा आहेत हे बरं आहेत का नाही आहेत म्हणता, ते आहेत म्हणून माणूस जिवंत आहे. कधी कधी तर ते जास्त होत्यात. मग डॉक्टर म्हणतात आम्हाला वाईट वाटेल म्हणून सांगत नाही त्यांनी, तुमच्यात लाल किड जास्त झाल्यात असं सांगत नाही त्यांनी, तुमच्यात तांबड्या पेशी वाढल्यात, पांढऱ्या पेशी वाढल्यात. मुळात त्याने असं म्हणायला पाहिजे तांबडी किड वाढल्यात, पांढरी किड कमी पडल्यात. म्हणजेच काय, वरी चर्म घातले कृमी कीटकांचा सांधा. किती घाण किती घाण. महाराज म्हणतात रव रव दुर्गंधी अमंगळतेचा बांधा. जगातला एकमेव प्राणी फक्त माणूस आहे ज्याला परफ्यूम अत्तर सेंट लागते. बाकी कुणाला लागत, मला तर लय लागते. का लागत असल, कारण देह अमंगळतेने आणि दुर्गंधीने भरलेला आहे. किती दुर्गंध माणसाच्या शरीरामध्ये. तुम्ही ऐकलाय का जन्मल्यापासून म्हशीनं कधी दात घासल्या? मी तर ऐकलो नाही. मी कितीही म्हशीच्या जवळ जाऊन बसा, वास कधीच येत नाही तोंडाचा. बघा तुम्ही, मी असं का सांगतोय, शेतकरी वर्गातली माणसं जर म्हैस धार देत नसली तर तिला गोंजारून गोंजारून तोंडाजवळ असं एकदम जवळ असं जाऊन असं बसायला लागतं. असं जरी बसला ती दोनदा जरी असं नाकातनं आणि तोंडातनं श्वास सोडली तरी घाण वास येत. तुम्ही फक्त 2च दिवस दात घासू नका. समोर राहून माणसं बोलत नाहीत. किती घाण आहे. रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा. स्मरित हरिहरा शरण जाई गोविंदा. पर्यंदे मदालसा सोहम जो रे भाळा. इतका पवित्र आहे, किती अपवित्र आहे. मेल्यानंतर सुद्धा विटाळच पळावा लागतो, जन्माला आल्यानंतर सुद्धा विटाळच. ज्ञानोबा सुद्धा म्हणतात येता विटाळ जाता विटाळ. मध्येच सोहळा कैसा झाला. मी लई स्वच्छ आहे, मी लई स्वच्छ आहे. कवा स्वच्छ आहेस तू? येताना सुद्धा घाणीतनं चालास, जाताना सुद्धा. येताना मी रडत करत बोंबलत तिकडे आलो आणि जाताना सुद्धा रडतच जातोय सुखाने. हा आता मी मरू द्या असं कोणच म्हणत नाही. मरत असताना माणसाला आनंद व्हाव का दुःख व्हाव? तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता, दुःखच व्हावं की म्हणा. नाहीये, मरत असताना किती आनंद व्हाव. तुकोबाऱ्या सांगतात किती आनंद व्हाव. आज भेटेन मी आपुल्या माहेरा निरोप ह्या संता हाती आला. किती मरताना आनंद व्हाव. एखादी सासूरवासीन सून 12 वर्ष इथंच असावं,
आणि एकदा का तिला 12 वर्षानं माहेरला जायला मिळावं. फोन नाही काही नाही 12 वर्ष. आणि 12 वर्षानं भाऊ आणि चल अक्का म्हणून घेऊन जाऊ. किती आनंद तिला व्हाव तेवढा आनंद मारताना आपल्याला व्हाव. कारण आपलं माहेर ते विसरून इथेच येऊन गुंतलोय. गुंतुनी संसारी कैसा झालोसी अंध. हा इथं येऊन अडकलो आम्ही. संसारात सुद्धा आम्ही किती अडकलो. कसं अडकाव. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. हरी हरी तैसे असावे संसारी. हा तैसे असावी संसारी. पक्षी जर दारात तुम्ही सकाळी तांदूळ टाकला म्हणून खायला आले होते घर माझं जाऊन बसत नाही. ती धानं खाल्ली की निघून गेले उडून. आम्ही अडकलो. जन्माला आल्यानंतर सुद्धा विटाळ आहे. आणि विटाळ आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जर बंद कुठल्या गोष्टी माणूस करत असेल काय खायचं बंद करत नाही. जरा हळू बोला. बोल ना कसा माऊली. तिकडे पलीकडे जावा जरा. जन्माला आल्यानंतर विठाळात जर सगळ्यात पहिल्यांदा काय माणूस बंद करत असेल. जेवायचं बंद करत नाही, झोपायचं बंद करत नाही, काम करायचं बंद करत नाही. सगळ्यात पहिला देवपूजा आणि भजन बंद करतो. कारण या जगात सगळ्यात जास्त कंटाळा जर आम्हाला कुठल्या गोष्टीचा असेल देवपूजेचा. सकाळ सकाळी 6 वाजता नवरा बायको भांडले देवपूजेसाठी. तू कर मी कर, तू कर मी कर, तू कर मी. ते रागा रागात 5:30 उठला आणि गावात सासर होती हो माझ्यासारखी राहुल महाराजसारखी. सासरवेडला गेलं बांधून लगेच. इच्छेला पैसे नाही काय नाही चालत गेला तर माणूस जातोय. गेला तो. मी तर लई लवकर जातो. सासूबाई लवकर आलाय जाऊ बाबा. आलोय म्हटले असंच भांडून. बरं आलाय तर आलं एवढं काम करा देवपूजा तेवढं करून घ्या. सासूसाठी वाटणी करायला गेली ना वाटणीला सासू आली. वाटणीला सासू आली. हा म्हणजे ज्या सगळ्यात जास्त गोष्टीचा कंटाळा ज्याचा तेच आपल्या वाटणीला. देवपूजा पहिलं बंद. दुसरं बंद काय. काही बंद नाही. भजन बंद. भजन सगळ्यात पहिला नको नको मेल्यात त्यांच्यात भजन अजिबात होऊ नका. टाळ अजिबात वाजू नका. नाही नाही चालत नाही. चालत नाही त्याच नाही. त्याला असूपर्यंत चाललं नाही. आता मेल्यावर काय चालायचं आहे त्याला. काही चालणार नाही. लक्ष. भजन बंद, देवपूजा बंद, सगळं बंद. जेवायचं मात्र चालू. ज्या दिवशी आपल्या घरातला माणूस मेला त्या दिवशी सुद्धा माणसं निदान 1 दिवस तर गप्पा सारखी. आपल्यात नाही केलं तर दुसऱ्याने आणून दिलेलं खात्यात कर सोडत नाहीत. भाकरी देतात की नाही एकामेकाच्या घरात. खात्यातच ती किती तासभर लई तर रडतील हो. तिथनं पुढे भुका लागतात आणि रडून लई भुका लागतात. ती सुरुवातीला 2दा म्हणत्या जिचा नवरा मिळेल नको मला नको मला नको मला. शेवटी सगळं सापायला की नाही एकटी म्हणते असू दे घासभर खा. मग असू दे आणा म्हणत्या खात्या आणि चालू. एवढं करून 13वेला सुद्धा काय आम्ही मेलेल्यांच्या घरातलं काही खात नाही. जिथं केलंय तिथं खात नाही. पण दुसऱ्या घरात करतात ते सोडत नाही. मला एक कळत नाही. इथं पण आचारी त्योच आहे, तिथं पण त्योच आहे, इथं पण त्याच नळाचं पाणी आहे, तिथं पण त्याच नळाचं पाणी आहे, तिथं पण त्याच किराणा दुकानातलं माल आणलेला आहे, तिथं पण त्याच. अडचण काय खाय काहीच नाही आहे. आम्ही नुसता जर पाळायचं नाथ बाबा सांगतात भजन कधी कधी कराव. शांती ब्रह्म नाथ बाबा म्हणतात त्यांनी लिहूनच ठेवलं भजन कधी कधी करावं. जेते जेते भोजन तेते तेते भजन. जिथं जिथं भोजन आहे तिथं भजन करायचं. मेल्यात जन्माला आल्यात काही विचार करायचं नाही. ध्येय एवढा पवित्र आहे अपवित्र आहे. केवढा अपवित्र आहे तुकोबरा आणखी एका ठिकाणी सांगतात. शरीर किती आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार,
शरीर दुर्गंधीचे थार शरीर दुर्गंधीचे थार शरीर दुर्गंधीचे थार शरीर दुर्गंधीचे थार नाही पवित्र शरीराई नाही शरीर उत्तम चांगले 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 शरीर दुःखाचे सेवेसाठी घेतलेला अभंगात महाराज म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्यवन. आणि इथं सुद्धा म्हणतात शरीर दुःखाचे कोठार. उलट सांगतात
शरीर रोगाचे भांडार. शरीर नुसतं दुःखानं भरलेलं आहे. शरीर रोगाचं भांडार. या शरीरामध्ये किती रोग आहेत हे अजून कुणालाच माहित नाही. ज्याची ज्याची नावं कळाली तेवढ्याचीच कळाली. अजून ज्याची कळायची आहे त्याला म्हणायचं नवीन रोग आलाय. रोग नवीन नाही आहे, की तुझ्यातच आहे. माहीत तुला आत्ता झालाय. पूर्वी माणसं अटॅक माहित नव्हता कुणाला. पूर्वी म्हणायची माणूस कसा मेला, एकाएकी मेला म्हणायचे की नाही. अटॅक माहित नव्हतं. खाल्लाय पिलाय जेवलाय आत्ता हेच भजन करून गेलाय, एकाएकी मेल. नंतर कळलं एकाएकी मरत नाही, त्याला अटॅक म्हणतात. तसं शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार. आणि आता इथं म्हणतात नाही अपवित्र शरीर आहे, आणि इथं म्हणतात पवित्र तो देह. आता याच्या पुढे सुद्धा म्हणतात शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. शरीर चांगला आहे, उत्तम आहे, पण कधी त्याला चांगलं ठेवलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याच देहानं देव सुद्धा होता येतं. कारण देह नाना प्रकारचे मिळतील. 184 करिता फेरा न चुके गर्भवासी यातना थोरा, येऊन पडती संदेपुरा, ओळसा थोर माया जाडी. सांगतात देह काय मिळत नाही. म्हशीला देह मिळाला, गाढवाला मिळाला, डुकराला मिळाला, वाघाला मिळाला, सिंहाला मिळाला, सगळ्याला मिळाला. पण त्या देहात आणि या देहात काय फरक आहे का नाही? काय फरक आहे? महाराज म्हणतात या देहात आणि त्या देहात एकच फरक आहे. किती फरक आणि काय फरक आहे? महाराज म्हणतात याची देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही, आणि कहे ज्ञान नाही, आणि कहे ज्ञान नाही बोल. रात्र झाली बरं का. तिन्ही स्थान नाही, रात्र झाली. महाराज म्हणले याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोटे. हे ज्ञान बाकी देहात नाही आहे, म्हणून हा देह पवित्र आहे. महाराज म्हणतात पवित्र तो देह कुणाचा? फक्त देहाची पवित्रता बघायला गेलं तर संतांचाच देह पवित्र आहे. का संतांचा देह पवित्र आहे? त्यांच्यासारखंच आम्हाला हात मिळाले, पाय मिळाले, 10 बोटे मिळाली, 2 डोळे मिळाली, त्यांच्यासारखं दिसायला सेम आहे. त्यांच्या देहात आमच्या देहात फरक आहे. त्यांचा देह सतत रामकृष्ण हरी म्हणतो, त्यांचा देह सतत रामकृष्ण हरी म्हणतो, म्हणून पवित्र आलाय. तिथनच जाणार पण तिथंच आहे, पंचमहाभूतातच जाणार आहे, आलाय पण त्यातनच. फरक काय राहिला? तो जो वदे अच्युत सर्व कळाय, जो वदे अच्युत सर्व काळ, जो अच्युत सर्व काळ तो त्याचा देह पवित्र आहे. मग तुमचं आमचं होईल पवित्र. मगाची सांगितलं शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. पण शरीराला साध्य आपण करायला आलो एक, करालोय दुसरंच. साध्य काय करायला आलो आपण? तो मज व्हावा, तो माझं भाव हे साध्य करायला आलो. पण तो गेला बाजूला, दुसरंच माझं व्हावं, दुसरंच माझं व्हावं. यात अडकल्यामुळं आम्ही अपवित्रतेकडे चाललो आणि संत पवित्रतेकडे चालले. त्यांच्यात आपल्यात काय फरक आहे? ते सतत नामस्मरण करतात. संतांच्या आणि आपल्या संतांच्यात आणि आपल्यात फरक आहे. निळोबाराय सांगतात हरी तेची संत तेची संत ज्यांचा हे
शांताई विठ्ठल विठ्ठले शांताई विठ्ठल विठ्ठले तेजी संत शांताहीत विठ्ठले शांताहीत विठ्ठले शांताहीत विठ्ठले महाराज म्हणतात संतांच्यात आपल्यात फरक आहे. तेची संत कारण त्यांचा हित विठ्ठल आहे आणि आमचा हित पैसा आहे. आमचा हित पैसा आहे. मी नेहमी सांगत असतो, जैन समाजात एक मुनी होऊन गेले तरुण सागरजी महाराज म्हणून, चांगले शिकलेले होते आणि त्यांची मुलाखत होती आपैकी अदालतमध्ये. तिथे चांगली चांगली माणसं बोलवतात, असली कुठली पण बोलवत नाही. इंदुरू देशपांडे, बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, अशी चांगली चांगली माणसं सेलिब्रिटीज नाही बोलवत. त्या मुलाखतीत त्यांना बोलवलं. त्यांना बोलवल्यानंतर आता ते पत्रकार सुद्धा हुशार आहे, रजत शर्मा, अभ्यासू माणूस. त्याने विचारलं, आप ऐसे नंगे घूमते हो, ज्यादा खाना नहीं खाते हो. त्यांनी सांगितलं, हम दिगंबर जैन है, दिगंबर जैन है, हम संत, हमको संत बोलते हैं. त्यांनी विचारलं, संत की व्याख्या क्या आहे. हृदय शर्माने विचारलं, टीव्हीवर बघत होतो, संत की व्याख्या काय आहे. त्यांनी एका मिनिटातच सांगितलं संतांचे संत काय असतात. एका मिनिटात सांगितलं. त्यांनी फार सुंदर सांगितले. म्हणतात, जिनके पाँव में जूता नहीं हो, जिनके सर पे कोई छाता नहीं हो, जिनका परिवार में कोई नाता नहीं हो, जिनका बैंक में कोई खाता नहीं हो, वही संत है. माता महाराज लोक तर गॉगल नुसता 55,000 हजारचा वापरायला लागल्या. बोलू ना तर तुम्ही म्हणाला आमचीच तुम्ही बोला, सगळं रेकॉर्डिंग वाला आहे, बोला. महाराज म्हणले 55,000 नुसत्या गॉगल आहे महाराज लोकांचे. कुठला सुद्धा महाराज आता टोलर नाही याचं बंद केलं. आम्ही फक्त बहुतेक दोघच राहिले वाटतं. घेऊया आपण काळजी नाही, घेऊया. दोघांच्या मध्ये घ्या. म्हणजे संतांची व्याख्या काय तुम्हाला सांगू. भारतातली जर गरिबी लांब करायची असेल, 4 माणसं झाडून काढायची नुसता. एक पहिल्यांदा नेतो लोक, दुसऱ्यांदा क्रिकेटवाले, तिसऱ्यांदा ते सिनेमात काम करतात ती, चौथ्यांदा महाराज लोक. त्यानी झाडला पैसा एवढा पडेल की सांगूच नका का. म्हणजे संतांची व्याख्या काय, कारण ते काय करतात. संत कधी जादू टोना, टाना टोना, लिंबू दे, दोर दे, आमच्यात लय उत्पात वाढलाय त्याचा. घरावरनं कोंबड उतर, रेकॉर्डिंग फक्त मलाच पाठवायचं बरं का. कोण आहे वारकरी माणसं असं करायला लागलो. माणसांना प्यायला दूध मिळणं. आमच्यात एक महाराज आहेत, त्याचं रोज दुधानच पाय धुत्यात महाराज. आमच्यात एक आहे, तुमच्या खास ओळखीच आहे ते. तुम्ही परवा दिवशी सांगतो गुरुवारी. तिकडं गुरुवारी जर बघितलं त्याला, फॉर्च्युनर गाडी आमच्या विठ्ठल मंदिरासमोर मावत नाहीत महादेव महाराज. आणि येणारे का हलक्यातली नाही, असे 5वी 6वी शिकलेली डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर माणसं आहेत त्यात. तुमचं काय काम असलं तर पहिला मला सांगा, मग तिकडे जाऊया. म्हणजे मी माझं घेऊन मग तिकडं. हा, वशिला आपण पैसे आहेत बरं का तिथे. तू ये. म्हणजे काय, संत असले काय करत नाहीत. त्यांचं काय, का पवित्र आहेत संत, का पवित्र आहेत, कारण ते नामस्मरण वाचून दुसरं काय जाणतच नाहीत. नेणती काही टाना टोना, नामस्मरण वाचून निळोबार आहे सांगतात. मग आम्हाला नामस्मरण करणारे संत कधीच आवडले नाहीत. आवडले म्हणता, महाराष्ट्रात तर संत आवडल्यात असं वाटतंय तुम्हाला. जगद्गुरु पदवीचे टोटल 52 संत जगात झाले. जगद्गुरु पदवीचे टोटल 52 संत जगात झाले, त्यातले 48 महाराष्ट्रात झाले. 48 महाराष्ट्रात झाले. आता खरं सांगा, महाराष्ट्र कोणाचा आहे, संतांचा काय नेत्यांचा आहे. एकदा तर आम्ही कधी आषाढी वारीमध्ये असू दे, मोठा सोहळा असू दे, संत भूमीत आपलं स्वागत आहे म्हणून म्हटलोय काय कधीतरी. म्हणत नाहीत ते. आम्हाला ते आमचे फडणवीस उडतात, ते म्हणतात महाराष्ट्र माझा आहे. उदय साहेब उडतात, ते म्हणतात महाराष्ट्र माझा आहे. राजसाहेब म्हणतात माझा आहे.
एकनाथजी म्हणतात माझा आहे, दादा म्हणतात ते माझा आहे, शरदराव म्हणतात ते माझा आहे. तुमच्या बाच आहे का महाराष्ट्र? त्यो महाराष्ट्र सगळ्यात पहिला जर कुणाचे असेल 4 लोकांची अमानत आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र पहिल्यांदा पंढरीच्या विठोबाचे, दुसऱ्यांदा देहूच्या आळंदीच्या ज्ञानोबांचे आहे, तिसऱ्यांदा देहूच्या तुकोबांचे आहे आणि चौथ्यांदा छत्रपती शिवरायांचे आहे. या मातीमध्ये महाराष्ट्राच्या तुका लोळा, नामा नाचला, नाथबाबांनी भारुडी केलं, आणि यांचा महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्राच्या मातीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजींचं रक्ताचा थेंब सांडला, त्यांचा महाराष्ट्र आहे. त्यांनी म्हणावं महाराष्ट्र माझा आहे. या महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर आम्हाला जर संत आवडत नसेल तर पाकिस्तानात आमचा जन्म झाला, काही लय बरं झालं असतं. तिथं तर निदान त्यांच्या भीतीनं काय नमाज तरी पडले असतो आपण. लक्षात घ्या, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून सुद्धा जर आम्ही संतांना पवित्र म्हणत असलो, त्यांचा देह पवित्र आहे. का पवित्र आहे? नामस्मरणाशिवाय ते काही करत नाही. किती नामस्मरण करतात? रामेश्वर भेटायला आले तुकोबारायांना एकदा, फार कसले आहेत बघूया म्हणले तुकोबाराय. सकाळ सकाळ लवकर आले, लवकर आल्यानंतर घरात भागी होती, भागी तुकोबारांची कन्या. त्यांना विचारलं कुठे गेलात बाबा? आमचे बाबा बाहेर गेलात, म्हणजे संडासला गेले होते बाहेर शौच. कधी येतील काय नियम नाही. यांनी म्हटलं तर कवा येईल तेव्हा मीच येतो भेटायला तिकडं. काय भेटायची जागा आहे काय? गेले भेटायला तिकडं. आणि भेटायला गेल्यानंतर तिथं शांत नाही बसले महाराज. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माझी मदत झाली अनावर वाचा छंदया नाम. का त्यांचा देह पवित्र हे सांगतो मी. रामेश्वर भट्ट तर ज्ञानी माणूस होता, तो का हलका नव्हता. त्याने म्हणलं तुकोबा तुम्ही करताय काय, नाम घेताय काय? म्हणले मी माझ्या अंगच्या मनानं काही घेत नाही म्हणते, ते आपोआप आत्म येतंय माझ्या. हा पकवाजे आज दोन्ही खोंड नवीन असल्यामुळे ते ऐकणत. होय होय. त्यामुळे शेतकरी वर्गात 2 खोंड असतात, तरणे असतात, मुसमुसलेले असतात. बैलगाडीला झोपले की बैलगाडी असं इकडे एक उपसून होऊ का तिकडं असं. आता नव्या दमाचे चालू. महाराज म्हणतात बाबा मी मनाचं काही बोलत नाहीये, दिखाव्यासाठी बोलत नाही. कारण महाराजांचं जे भजन होतं एकांतात फार होतं, हे महत्वाचं आहे. एकांतात फार होतं. आमचं भजन लोकांतात आहे. लोकांतात असल्यामुळेच आमची प्रगती परमार्थाची कुठली आहे. आमच्या गावातली काही माणसं देवाला जर आली, येतात मुळात वर्षात एकदा. येत असताना 1 किलोमीटर त्याचं घर आहे, तिथनं रामकृष्ण बोंबलं त्याला पाहिजे नको, तो येत नाही तिथनं. तिथनं गपगार येतो, ह्याचं पीक असं आलं त्याचं तसं आलं. देवळात आला घंटा धरला का नाही असं रामकृष्ण हरी खान खीन खान. आतल्या माणसाला बहिरू देत नाही, बाहेरचा माणूस पाया पडा आज जाऊ देत नाही. आमचे 2-3 मित्र आहेत, ते रामकृष्ण हरी घरात का म्हणणार नाही. जेव्हा बसलं की 1-2 घास खाल्ली, श्री हरी माऊली गोविंद. शेजारचा माणूस दचकला धाड दिशी. मला नेमक्या मध्ये होतोय काय म्हटलं, तर त्याचा प्रॉब्लेम आहे, तू घे तुझं. हरी बोला एकांती म्हणत नाही आपण. एकांतात बसलो तर कधीच देव आठवत नाही. एकांतात मोबाईल, दुसऱ्याला शिवा घाल, तिसऱ्याचं टिंगल काढ, याच्याशिवाय आम्हाला काय आठवत नाही. एकांतात जेवढं भजन कराल तेवढं तुमचा परमार्थाचा मार्ग सोयीस्कर होईल, एवढाच तुमचा देह पवित्र होईल. आम्ही एकांतात काय करण, लोक दिसली भजन सुद्धा लावू दे दुसऱ्यांचं. तुकोबारांनी 4092 गात्याचे अभंग लिहिले. कुणासाठी लिहिले असतील? पहिल्यांदा वारकऱ्यासाठी लिहिले. लक्षात घ्या, एकाही अभंगात कधी दारुड्यावर टीका नाही महाराजांची, वारकऱ्यांच्यावरच आहे. का माहित होतं हे पुढे जाऊन काय करणार आहे. सगळ्यात पहिला आमची भजनाची अवस्था, कीर्तनाची अवस्था कशी आहे. सकाळच्या कीर्तनाला तिथं जोंधळे महाराज 8च माणसं होती. मला कीर्तन करावं असं वाटणं झालं. का वाटणं बरं? लोक कमी आहेत म्हणून वाटणं. आज लई करावं असं वाटायला लागले. का म्हणजे आमचं भजन एकांतासाठी आहे का लोकांतासाठी आहे? लोकांतासाठी. भजन्यां तुम्हाला सांगूया, जगात सगळ्यात अंगात जास्त पाणी जर कोणाचे असेल तर भजन्यांचे आहे. ती ग बसत नाहीत, ती एकापेक्षा ओट चाली म्हणाला दंगा धुडकूस. माझं चांगलं तुझं चांगलं, माझं चांगलं तुझं चांगलं. म्हणून तर संगीत भजनाला फडावर विरोध घातला. कारण परमार्थ काही शून्यच आहे. बोंबलला त्यो. मी 8-1 मध्ये म्हटलो, मी 16-1 मध्ये म्हटलो, मी ठाईत म्हटलो, मध्यम स्वरला म्हटलो, कोमलला म्हटलो, खर्जला म्हटलो. ह्यातच गुंतली ती. देव बसला. देव म्हणला तुम्ही काय करायचं करा, काकड्याला उठवा म्हटला, झोपून टाकला. म्हणून आम्हाला आमचं नामस्मरण
एकांतात कमी आहे, लोकांतात जास्त आहे, म्हणून आमचा देह अपवित्र आहे. संत सदा सर्व काळ नामस्मरण करतात. केशव माधव अच्युत मदता होय पात करणे. किंवा महाराज म्हणतात सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्तात समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. ही त्यांची अवस्था आहे, म्हणून त्यांचा देह पवित्र आहे. मग त्यांचा देह इतका पवित्र आहे की त्यांच्या नुसता चिंतनानं अनंतशी पाप धुतली जातात. इतका पवित्र आहे. कशी धुतली जातात मधली चाल झाल्यानंतर साधू महाराज पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देह किती पुण्यवान आहे संतांचं. त्यांच्या देहाचं नुसता चिंतन केलं अनंताशी पाप जळतील. कुणाची जळली? ज्यांनी तुकोबारांचा गाथा बुडवला. पाचवा वेद ज्याला मानतो वारकरी संप्रदाय, कुणी बुडवला? बुडवला तुकोबारांनीच, दिला तुकोबारांनीच. बुडवायला लावला तो रामेश्वर भट्ट. पण रामेश्वर भट्ट काय तुमच्या आमच्यासारखे नुसतं हरिपाठ पाठवाले नव्हते. ते दशग्रंथी षडशास्त्री होते. अर्धा इतके ज्ञानी होते. रामेश्वर भट्टांच्या मनात आलं की एखादा धबधबा शेजारी जाऊन तपश्चर्याला बसावं.
त्यांनी जर तपशेरला बसलं, धबधबातलं पाणी घाबरायचं, तपशेरला बसला आवाज न करता पडायचं ते गप्पगार. एवढा अधिकार संपन्न होता महाराज. धर्माचा अधिकार त्यांना होता. धर्माधिकारी म्हणून सुद्धा त्यांना ओळखायचे, न्यायशास्त्री म्हणून ओळखायचे. हो नव बरं का तुमचा. हो, न्यायशास्त्री सुद्धा होते. तुकोबरांची गाथा बुडवली महाराज. गाथा बुडवल्याबरोबर चैत्राचा महिना होता, ऊन भरपूर वाढलेलं, अंगाची लाही लाही व्हायला ती. म्हणून असं वाटलं तर रामेश्वर भट्टाला दुपारी जाऊन कुठल्या तरी एका विहिरीत किंवा नदीत पोहावं एक तासभर. धावत पळत आला. अनगडच्या फकीराची विहीर होती ती. आला तिकंड, आला ते आला, धाड दिशेने विहिरीत उडी मारली. मारल्याबरोबर तिथं एक ते होते रखवालदार. त्याने म्हटलं, अहो कुवे में छलांग मत लगा, विहिरीत उडी मारू नका. ते म्हणलं, तुझ्या बाचा आहे का? अरे मी कोण आहे माहितीये का तुला? न्यायशास्त्री आहे, पंडित आहे. मारली उडी. आज जाऊन सांगितलं त्यांनी अनगडच्या फकीराला, सुनते हो और रामेश्वर ने कुवे में छलांग लगा तैरने दो बच्चे को. पोहू दे म्हणला. किती पोहतोय माणूस. पोहून किती पोहणार आहे? धाप लागूपर्यंत. तिथनं वर येऊन पायरीवर बसला. बसल्याबरोबर अंगाला सगळं आग सुटायला लागलं. परत पाण्यात असला तरच गार, नाही तर वर आलं की अंगाला आग. करायचं काय? 100 शिष्य होते एकापेक्षा एक. त्याने वरनं दुरी टाकली या महाराज म्हणून. चिडलं, मूर कायच काय म्हणला, मला काय पायरीवर येता येत नाही काय म्हणले. वर पाण्याच्या वर आलो की माझ्या अंगाला सगळं आग सुटायला लागल्या. त्यात न सुटायचा उपाय सांग. आता सकाळी आखारला उडी मारलेला माणूस विहिरीत पाण्यात 4-5 वाजलं तर वर येईना. करायचं काय? एक शिष्य हुशार होता त्यात, म्हणजे महादेव महाराज सारखं. महादेव नामाची माणसं हुशार असतात बरं का. म्हणून माझ्या सगळ्या दृष्टांताच्या कथेत महादेवच असतो. त्यानं काय केलं माहिती आहे का? अगोदर पाणी कशाने आणत होतं माहिती आहे का तुम्हाला? रेड्यानं आणायचं. रेड्यानं त्याला कपाल बांधायचं, असं पकाल बांधायचं. पकाल असं बांधायचं. ते कशाचं असायचं? कातड्याचं असायचं, तांबड्याचं. असं इकडं एक बॅरेल भरल्यासारखं त्याला बांधायचं दोऱ्या आणि त्या रेड्यावरती घालायचं. महादेव म्हणला, महाराज तुम्हाला पाण्यातून वर आल्यावर आग सुटते की नेहमी, असं करूया, त्या पकालात पाणी भरूया, त्यात तुम्हाला बसवूया आणि मग तुम्हाला कुठं जायचं पाण्यात बसू. असं मोठमोठ्यांची फजिती होत्या महाराज. हा, त्यातनं बसून आता कुठं जायचं? रामेश्वर भट्ट म्हणले, जाऊया आम्ही कुठं जाऊया? आळंदीला जाऊया म्हणले. ज्ञानोबरांच्याकडे गेले महाराज. ज्ञानोबरांचा साक्षात्कार केला. धावा केलं महाराज. धावा केल्यानंतर ज्ञानोबरांचा साक्षात्कार झाला आणि त्याने सांगितलं, हे तुझ्या कर्माचं फळ तुला मिळालेलं आहे म्हणजे. ज्यांची गाथा तू पाण्यात बुडवलायस त्यांना शरण जा, म्हणजे तुझ्या अंगाची दाह कमी होईल. मग डोक्यात आठवायला लागलं, तुकोबारा कसं भजन करतील, काय म्हणतील, गेलो की काय म्हणतील. 100 शिष्य सोबत होते. तिने लगेच पत्र पाठवलं बघा. पत्र लिहत असताना डायरेक्ट लिहिलं नाही. दशग्रंथी, षडशास्त्री, श्री महापंडित, काही लोकांना पदव्या लावून घ्यायची नाही, नालायक सवय भरपूर. कीर्तनकार असली तर लय असं त्या पत्रिकेत नाव टाकत्या. जणुकीचा बायोडाटाच काढायचा आहे का? परत लग्न करायचं आहे का बेटा तुझं? आता आपल्या शिक्षणाची पदवी तिथं घालायची काय गरज आहे काय? आता मला सांगा, मालक आपले भाऊ मालक हा LLB आहेत ते. पत्रिकेत कधी LLB घातले? दादा LLB होते, घातले. आता हरिभक्त पारायण जयवंतराव बोधले महाराज LLB स्पेशलिस्ट वकील आहेत, त्यांनी कधी घातले? आम्ही घातलो, MTech घातलो. आणि ते एकट्यानंतर ते लग्नाच्या पत्रिकेत TDM घातला. मी म्हटलं सगळ्या पदव्या वाचल्या, TDM म्हणजे काय लक्षात येईना. ते म्हणला ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. काय घातला? मी सगळ्या पत्रिका वाचून माझ्या डोक्याला मुंग्या आल्या. TDM म्हणजे काय? मी त्यालाच लई शोधलो. मी गुगलवर सर्च केलं, TDM कळना. त्यालाच विचारू लागणार. तो म्हटलं सगळं बरोबर आहे. TDM घातला. ते म्हणलं तुम्हाला माहित नाही का? बसावं. मुलगी BComची आहे म्हटला. मी 4थी पास आहे म्हणला. काय तर त्याला शोभल असं घाला पाहिजे का नको म्हणला, म्हणून घातलोय. काय घातला? TDM घातलायस असू दे, पण काय अर्थ? म्हणा ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. काही विनोदाचार लावून घेतले. हो, पदव्या लोकांनी आपल्याला द्यायच्या असतात. लोकमान्य टिळकांनी पदवी लोकमान्य कोणी दिली? लोकांनी दिली. महात्मा गांधींना पदवी महात्मा कोणी दिली? लोकांनी दिली. मग आम्हाला एक पदवी दिल्यात की संप्रदायात हरिभक्त पारायण. बस नाही का तुम्हाला? अगोदर हरिभक्त पारायण म्हणजे काय? हा म्हणजे काय? एकटा म्हणला हळूच भलतीकडे पाहणारे.
असं नाही आहे. हरिभक्तीत जो परांगत आहे, हरिभक्तीत परांगत त्याचं नाव. एक पदवी दिला गप लावून गाव का नाही, हरिभक्त पारायण यमटेक. आणि एवढं करून गप नाही, तुझे पुढं नाव आणि उच्च विद्या विभूषित. कुठल्या तुला उच्च दिला आणि तुला तुच्छ दिला तेच कळण झाले. एकदा तुला गुच्छतून घरी पाठवलं पाहिजे. स्वयंघोषित महाराज नको आहेत, हे असलीच लई झाल्यात लक्षात. असं ते पदवी लिहिलं माहित नाही गेला बघा विषय तिकडं. रामेश्वर भट भेटायला गप जावं का नाही, बरं त्यांनी घालू दे, त्यांना शोभण्यासारख्या पदवी होत्या त्या. दशग्रंथी होते, ते षडशास्त्री होते, मुखोदोगत वाणी वेद होते, रुच्या पाठ होत्या. त्यांनी घातलं, ठीक आहे, त्यांनी सगळं घातलं आणि सांगितलं, श्रीमान श्रीमंत आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी येतोय. आणि पत्र एका शिष्याने नेऊन दिलं भांडारा डोंगरावरती. तुकोबारांनी पत्र वाचलं असं. ते म्हणले त्यांना इकडं कशाला येण्याचे कष्ट घेताय, थांबा म्हटले. पत्र उलट फिरवलं, त्याच्यावर एकच अभंग लिहिला, चित्त शुद्ध होय तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाई सरपताय. एवढं लिहून पाठवलं राहुल महाराज. नुसतं वाचलं, यायची गरजच नाही. एका मिनिटात अंगाची 10 कमी. त्यांचं नुसता चिंतन केल्यानंतर, म्हणून महाराज तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. संतांचा देह इतका पवित्र आहे. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद स्वामी म्हणून गेले. दत्त संप्रदायामध्ये नरसिंह स्वामी चरित्रात वाचण्याचा भाग आला. नरसिंह स्वामीच्या चरित्रामध्ये आला, श्रीपाद स्वामी वनातून निघालते. प्रवचन संपलं, रात्रीचा प्रवास म्हणले, आता दुसऱ्या दिवशी लांब गावाला जायचंय, चालत जायचंय. संन्याशी होती, भगवी वस्त्र होती, काय नारदी कीर्तना पद्धतीनं आपले विना गळ्यात चिपळ्या. चले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणत निघाले. आणि लोकांनी सांगितलं, महाराज जंगलातनं रस्ता आहे, दुसरा एक रस्ता आहे, तिकडनं जावा. जंगलात रस्त्यानं जवळ पडल, पण तिथं सिंह आहे, एक मोठा सिंह. त्याला आता माणसं खायची सवय लागली आहे. तिथं नाही मिळाली की गावातनं वडून येऊन खातोय. म्हणा तुम्ही त्या रस्त्यानं जर गेला तर तुम्हाला तो 100% तुमच्यावर तो हल्ला करेल, तुम्हाला खाईल. म्हणजे काय नशिबात असं. त्याच रस्त्याने निघाले महाराज. निघत असताना त्या सिंहानं बघितलं श्रीपाद स्वामींना, किती देह पवित्र संतांचा. बघितलं महाराज, बघितलं असं डरकळ पूर्ण अंगावर येणार इतक्यात त्याची शिकार करायला एक शिकारी आलता महाराज. त्यानं असा बाण लावला, इथं घुसवला महाराज, इकडनं आरपार झाला. असं खाण्यासाठी जे तोंड वाटारून त्या संतांच्या जवळ गेलता, श्रीपाद स्वामी जवळ. ते जवळ जाऊपर्यंत म्हणजे त्याच्या अवसान सपत जीव सोडत आला आणि बरोबर पायाजवळ जाऊन खाण्याच्या दिशेने गेलता महाराज. पण सरते शेवटी संतांचं पाय चाटलं त्यानं. वाघाने चाटाव इतकी गोष्ट सोपी नाही बरं का, वाघाने सिंहाने चाटाव. त्यांच्या जिभेवरती एवढे हार्ड केस असतात महाराज. समजा वाघाला वाटलं आम्हाला प्रेमानं किस घ्यावं माझा, असं वाटलं, सरळ जर त्यांनी चाटला असं कातडी निघून जाते महाराज. एवढं ते जिभेवरती केस असतात. तुम्हाला जर पटत नसलं माझं, जाऊन बघा तुम्ही. हो, एवढं सोपं आहे वाघ. लोक उगाच मी वाघ आहे, काय वाघ आहे, तुझ्या जिभेनं लोणी तुटन मरदा. असा आला महाराज आणि त्या श्रीपाद स्वामींचं पाय चाटलं, तिथंच मेला तो वाघ. सिंह मेला तिथंच. मेल्यानंतर 12-13 वर्ष झाले महाराज. दुसऱ्या गावात प्रवचनासाठी महाराज गेले आणि त्या गावामध्ये त्या श्रीपाद स्वामींची दत्तपंथातली एक भक्त होती महाराज, आजीबाई होती. ते महाराजांना म्हणले, फार दिवसानं आमच्या गावाला आलाय तुम्ही, आमच्या घराला जरा चला, पाय लावा तुम्ही. आता म्हणत माणसं, आमच्या घराला पाय लावा, आमच्या घराला पाय लावा. अरे ज्याच्या घरात आमचे पाय लागले ते आमची राहील नाहीत घरात, तुझं राहील का नाही. आताच्या महाराज लोकांना सांगतो, आम्ही काढता पाय घ्यायचा काय. आणि महाराज गेल्यानंतर आजीनं काय ते फराळाचं दिलं, काय चहा पाणी झाला सर. आणि आजीनं पाया पडलं. आजीचा एक 7 वर्षाचा नातू होता महाराज. आजी जसं पाया पडली म्हणून हा पण धावत पळत आला, पाया पडला. 12 वर्ष कोणासोबत बोलला नव्हता महाराज. आणि काय सांगितलं काय करत नव्हता. पण आजीनं पाया पडलं म्हटलं, नातूनं पाया पडलं. 7 वर्षाचा नातवानं पाया पडल्यावर आजी रडायला लागली. ते श्रीपाद स्वामींनी विचारलं, काय रडताय आजीबाई. त्यांनी सांगितलं, आमचा नातू आहे आणि आतापर्यंत कोणाचं पाया बिया काय पडत नव्हता, बोलत नव्हता. काय झालं काय की, पण तुम्ही आल्यानंतर मात्र त्यानं पाया पडल्यानं तुम्हाला मिठी मारला. असं विचारू का काय म्हणून विचारा म्हणले बाळ, का रे 7 वर्ष झालं कोणासंग बोलला नाहीस, कोणाच्या पाया पडला नाहीस का. त्याने सांगितलं, कसं सांगू म्हणले, तुमचा देहच एवढा पवित्र आहे. गेल्या जन्मात मी सिंह होतो म्हणला.
मरते शेवटी सरते शेवटी तुमच्या चरणाचं नुसता पाय चाटलो, याचा फायदा काय झाला माहिती आहे का म्हणले? सिंहाची योनी संपल्यावर जी दुसरी योनी फिरायला लागत होती ना, ती सगळी चुकली आणि डायरेक्ट मनुष्य देहात आलो. यात तुमच्या देहाचा प्रताप आहे. त्याच वेळी ठरवलं, जोपर्यंत परत हा माणूस भेटत नाही, हा देह परत भेटत नाही, कुणासंगत बोलणार नाही, म्हणून बोललो नाही. एवढा संतांचा देह पवित्र आहे, लक्षात घ्या. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देवईची रद चरणाची माती, धावत चालत मागे मागे. कोणाच्या चरणाची माती इच्छितो देव? तुकोबारा भजनाला जायचे महाराज. भजनाला गेलं, कधी भामगिरीवर जायचे, कधी भंडारा डोंगरावरती जायचे महाराज. भंडारा डोंगरावरती आज जर बघितलं, जागतिक दर्जाचं मंदिर होते तुकोबारांचं. आणि असं कच्च्यानं नाही, अयोध्येच्या राम मंदिरासाठी जिथनं दगड आणलेले आहेत महाराज, तिथनंच दगड आणून बांधकाम चालू आहे. परवा मी बघून आलोय. एवढ्या जागतिक दर्जाचं होणार आहे महाराज. आणि काय काय नाही, लोकवर्गणीतनं होतंय. आम्ही सप्त्यासाठी तिथं 7 दिवस पारायण करून आलो. विचारलं त्या चैतन्य महाराजांना, हे सगळं कसं काय? त्यांनी सांगितलं, इथल्या शेतकऱ्यांनी ठरवलंय. काय ठरवलंय? जोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या ऊसाच्या 3-3 टनाचं बिल मंदिराला जमा करायचं. 3-3 टनाचं. किती शेतकरी असतील? शेतकऱ्यांना सुद्धा आमच्या पारायणाच्या प्रसादासाठी आलं. त्यांनी म्हणले, तुमची किती शेत आहे? ते म्हणलं, आमचं 20 एकर शेत आहे म्हणले. मग हे असा नियम चाललाय, खराय म्हणले. हे कसं काय? हे कसं काय? त्यांनी म्हटलं, कसं काय म्हणजे काय? आमच्या पूर्वजांनी त्यांच्याकडनं काय कर्ज घेतले नसतील काय? कर्ज घेत नसेल तो कोणाची? अहो, त्याने घाणवट खतं पाण्यात बुडवली, परत कोणाकडे मागेले, त्यातनं थोडं तरी उतराय होऊया की आम्ही. काय द्यावी अशी ठेवीत हा पायी. भंडारा डोंगरावर जायचे महाराज. भंडारा डोंगरावर गेलं, जेवायचा पत्त्याने महाराज. भजनच करायचं नुसता. आमचं उलट आहे. पहिला फोन लावून विचारतोय आम्ही, जेवण आहे? जेवण असलं तर आम्ही जातो, नाही तर जात. तसं नव्हतं महाराज. भजन करायला गेले, मग भजन करायला गेल्यानंतर महाराज सांभाळायचं कोण मागचं? तुम्हाला सांगू, या जगामध्ये जो महाराज झालाय, जो कीर्तनकार झालाय, जो प्रवचनकार झालाय, जो भजनी झालाय, तो का भजनी झालाय? त्या जर निम्मा वाटा जर कोणाचा असेल, 75% म्हटलं तर त्यांच्या पत्नीच आहे. रात्रभर आम्ही महाराज बाहेर असतोय, दिवसभर कामावर असतोय. हे सांभाळायचं कोण? तुकोबारांच्या पत्नीनं सांभाळलं तर महाराज. म्हणून वैकुंठाला जाताना विचारलं महाराजांनी, त्यांचं कर्तव्य पार केलं. येतीस का वैकुंठाला? आम्ही काय जाणार नाही, पण आम्ही एवढं तर म्हणावं, तू आहेस म्हणून सगळं आहे. एवढं म्हटलं की आणि 4 गावात जावा तुम्ही म्हणतात त्यांनी. मग काढचं. आणि म्हटलं, तुला काय कळतंय? म्हटलं, सगळं बंद करायचं नाही, गप्प करा घरात बस. आणि अशी एक आवली काय करायची महाराज? भाकऱ्या घ्यायच्या महाराज. आपल्यात नसलं तर उसणं आणायचं, डोक्यावरती बुट्टी घ्यायची, जाऊन तुकोबारांना भरवायचं, जेवायला घालायचं महाराज. मी कुठं आहेत का पत्त्याने महाराज, पाऊल पुण्यावरनं शोधत काढायचे. आता ते 6 किलोमीटरचं अंतर आहे देहूगाव वाड्यापासून. त्या 6 किलोमीटरचं आता डांबरी केलं तरी 6 आहे. मधनं जंगलात पूर्वी कसा रस्ता असेल? 375 वर्षापूर्वी कसा रस्ता असेल? त्या रस्त्यानं जायचं आणि मग तुकोबारांना पोटभर घालायचं, आणि घातलं की मग घरात यायचं, मग मुलांना घालायचं, आणि मग स्वतः जेवायचं. हे 1 दिवसाचं नव्हतं महाराज, आयुष्याचं होतं महाराज. आणि तिथं तुकोबारांच्या भजनाला कोण असायचे महाराज? असं वाटतंय तुम्हाला? हो. सर्प व्याघ्र विंचू झोंबिता ती मज. तुकोबारांच्या मांडीवर साप येऊन खेळायचे, विंचू खेळायचं, वाघ भजन ऐकायचा. इथं आमची माणसं ऐकणार, वाघ ऐकायचा, वाघ. आणि एवढं करत असताना महाराज, आता काय एवढं उष्णपासनं आणून करायचं? सामान्य घरातली मुलगी नव्हती महाराज. तुकोबारांच्या पत्नी सामान्य घरातल्या नव्हते महाराज. पुण्याचे आप्पासाहेब गुळवे यांच्या श्रीमंत घराण्याची एकुलती एक मुलगी होती महाराज. अखंड हिंदुस्थानात त्यांचं गुळ पोचवायचं. श्रीमंत किती होती सांगू? तुकोबारांची सासरोटी किती श्रीमंत होतो सांगू का महादेव महाराज? 3700 एकरात वर्षाला लावण असायची. 36 एकरात, 36 गुंठ्या सांगत नाही मी, 36 एकरात वर्षाला लावण असायची. मग खोडवं कितीत असेल? लावण खोडवं एवढं असेल. माळव्यासाठी एक 20-25 एकर सोडलं असतीलच की. जनावरांच्या वैरणीसाठी ते एक 20-25 एकर. एवढ्या श्रीमंत बापाची मुलगी होती महाराज. पण कधीच पीठ संपले म्हणून माहेरला तक्रार नाही. याचं नाव पत्नी. आता तुम्ही काय तर म्हणा, तुझ्यात काय?
म्हटल्याशिवाय गप्प बसत नाहीत महाराज. एकदा भाऊबीजेच्या ओवाळण्यासाठी म्हणून आईसाहेब गेल्या पुण्याला आणि भावाला ओवळलं महाराज. तुपातला लाडू होता, तुपातला. भावाच्या तोंडात घातला आणि भावानं तोच घाट ताईच्या तोंडात घालण्यासाठी म्हणून हात पुढे केला. हात पकडला महाराज आईसाहेबांनी. आवलीनं हात पकडला. दादाने विचारलं, का ताई तू खाणार नाहीस का? त्याने सांगितलं, मी खाल्ले असते रे, अजून दाजी तुझे काय खाल्ले नाहीत, त्यांना खाऊन मग मी खाणार. ही अवस्था होती महाराज. आणि मग देव धावत चालवतो मागे मागे का महाराज सांगतो, यासाठी इकडे गेलो मी. डोक्यावरती बुट्टी घ्यायची आणि त्या भांडारा डोंगरावर जात असताना चप्पल नाही काय नाही, पायात काठी मोडायची महाराज. पायात काटा मोडत असताना देव काय करायचा आमचा, सगळ्यात हुशार देव आपला. तो काय करायचा, आवडीच्या मागं पुढं असायचा महाराज. कधी गोराख्याच्या रूप पोरग्याचं रूप घ्यायचा, कधी लंगड्याचं घ्यायचा, मागं मागच असायचं. जंगलात एकटं सोडत नव्हता महाराज. काय ते वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी. आणि जात असताना पायात काटा टोचला, डोक्यावरती बुट्टी असायची. मला सांगा, तुमच्या पायात जर काटा टोचला, तुम्ही कशानं काटा काढताय? सुईनं. तिथं कुठं सोय आणणार सांगा बघू. शेतात आपण काढतोय. जर शेतात काटा टोचला, काट्यानंच काटा काढतोय. कारण काट्यानं काटा काढा आम्ही माणसं हुशार. बर, काटा काढायचं का एवढं सोपी गोष्ट आहे काय? पायातला असू दे. का सोपी नाही माहितीये का? पायातला काटा काढायचा असला, ज्याच्या पायात काटा घुसलाय त्याचं पाय आपल्या मांडीवर पहिल्यांदा घ्यायला पाहिजे. त्याला काय लावलं पाहिजे? थूक लावा पाहिजे का नको? मग थूक लावत असताना बोट कुठं घालायला पाहिजे? बरं, एकदा थूक लावल्यावर ते स्वच्छ होत नाही. परत ते पायाला लागलेली थुंकी, पायाला लागले धुळते परत तोंडात घ्यायला पाहिजे. आम्ही शेतकरी वर्गातली माणसं आहेत. रात्र पडल्या जर लाईट असली, लावणं करत असतो राहुल महाराज. बोधावरच्या कांड्या पाटात घालायचं, तुडवायचं. नवरा बायको रात्री तुडवायला. तुडवत असताना जर एवढ्या चिखलात माणूस असतो, चिखलात जर समजा एखादा काटा पायात टोचला, त्याला मोबाईलचा टॉर्च काढला, बायकोला म्हटलं काहीतरी टोचले जरा काढतीस. बायकोनं पाय बघितलं, चिखलानं माकलं, तर ती म्हणली, आता तोंडातनं हे सगळं स्वच्छ करायचं नको, घरात गेल्यावर बघूया सकाळी म्हणते. का म्हणतात? दिसत नाही म्हणून काय, तर ते त्याच्या पायाची धूळ तोंडात घालायला लागते म्हणून. तोंडात घालायला लागते म्हणून. ही आपली बायकोची अवस्था आहे. पण जगाचा बाप जिच्या पाठीमागं जायचा महाराज, काटा जर टोचला पायात, पायानं हातानं काय नाही महाराज, सरळ पाय धरायचा, देव अशी तोंडानं काटा काढायचा. तुकोबारांच्या पत्नीस, देवरीची रदचरणाची माती, धावत चालत मागे पुढे, काय ते उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, ते ती ओग नाम त्रिवेणीचा झालेली चौगुणच्या चरणी ज्ञानोबा आहे. तुकोबारांची अर्पण करतो. बोलण्याच्या ओघात जर चुकी शब्द गेले असतील क्षमा करा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध, किंवा सलिगीच्या उत्तरात तुका म्हणे क्षमा करा म्हणा महाराज. म्हणा की